नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये निरीक्षण केलं असता वातावरणात मोठे बदल झाले आहेत आणि आज लवकरच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होऊ शकते। खास करून अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून त्याचा परिणाम आपल्याला आजपासून दिसू शकतो आणि तो रात्री देखील सुरू झालेला आहे। भारताच्या अनेक भागात रात्री पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। मान्सूनची शाखा दोन्ही बाजूने जरी ठप्प असली तरी 2च दिवसात ती गतिमान पद्धतीने पुढे सरकणार आहे आणि त्यामुळे एका जागी थांबलेला मान्सून आता लवकरच सक्रिय होईल, म्हणजे 24 तासात सक्रिय होईल असा अंदाज आहे। समोरील भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे। विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि उष्णतेची लाट देखील अजून तेलंगणा, विदर्भ, बिहार, उत्तर प्रदेश मध्ये आहे, परंतु 2च दिवसात म्हणजे उद्याच ही उष्णतेची लाट संपेल, कारण मान्सूनचे वारे हे मुंबईत दाखल झाले आहेत। या ठिकाणी आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सोडता सर्वदूर पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आणि आपण त्याची प्रतीक्षा करूयात। भारतामध्ये पाऊस वाढण्याचे संकेत 22 तारखेला आज पहिल्यांदा आपण बघतो। कालपर्यंत 22 तारखेला पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली नव्हती, मात्र आज त्यांचा अंदाज बदलला आहे। 23 तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे। हा बदललेला अंदाज आहे। महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता 24 तारखेलाही आहे, मात्र भारतात पावसाचे बरेच राज्य निरभ्र दाखवण्यात आले आहेत। 25 तारखेला केवळ उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखवला असला तरी सर्वदूर पावसाची महाराष्ट्रात शक्यता कायम आहे। तीच परिस्थिती 26 तारखेला देखील आहे। आपण बघतो की महाराष्ट्र वगळता या भागामध्ये पाऊस आहे, त्यानंतर संपूर्ण या भागामध्ये पाऊस आहे, या भागामध्ये पाऊस आहे। बाकी जो भाग आपण मार्क केला नाही त्या ठिकाणी पाऊस नाहीये, परंतु ही 20 तारखेच्या पर्यंतची परिस्थिती आहे। आज 21 तारखेचं चित्र पूर्णतः बदललं आहे। चालू आठवड्यात अरबी समुद्रात वातावरण बदलेल, बंगालच्या उपसागरात वातावरण बदलेल आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होईल। FS मॉडेलचा अंदाज बरोबर येण्याची शक्यता आहे। वातावरण बदललं आहे आणि अतिवृष्टीचा प्रभाव हा जुलैच्या पहिला आठवडा आणि शेवटचे काही दिवस जूनचा CFS ने दाखवलाय आणि हाही अंदाज बरोबर येण्याची शक्यता आहे। सध्या मुंबई, नवी मुंबई आणि कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे आणि मुसळधार पाऊस पडतोय। यामध्ये प्रत्येक दिवशी आता वाढ होत जाईल। आपण या मॉडेलमध्ये GFS मध्ये देखील ही कोकण किनारपट्टीला कशा पद्धतीने पाऊस वाढत जाणार आहे आणि GFS ने देखील आपला अंदाज बदलला आहे। आपण GFS च्या अंदाजानुसार जरी बघितलं तरी महाराष्ट्रात 6 जुलैपर्यंत तुफान पावसाची शक्यता आहे। हीच बाब आपण जेव्हा ECMWF मॉडेलनुसार बघतो तेव्हा महाराष्ट्राची हौस भागेल एवढा पाऊस आपल्याला ECMWF मॉडेलने सुद्धा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। आपण AIFS मॉडेलनुसार सुद्धा महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता बघतो आहोत। 21 तारखेपासून हवामानात बदल होतोय। या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे आणि हिने बळ दिलंय मान्सूनच्या वाऱ्यांना, त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढलेला आहे आणि एकूणच वारे हे जवळपास मुंबईपर्यंत पोहोचले आहेत आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाला सुरुवात होऊ शकते। हा जो अंदाज आहे हा बरोबर येण्याची देखील शक्यता आहे। मान्सूनच्या वाऱ्यांना ताकद मिळाल्यास लवकरच हवामान परिवर्तन होईल असा अंदाज आहे। आज महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि
कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात पावसाची सुरुवात होऊ शकते. 22 तारखेला या पावसाचं प्रमाण महाराष्ट्र व्यापण्या एवढं वाढेल. कोकणासहित लगतचे सर्व जिल्हे, अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणि मराठवाड्या मध्य महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. अगदी मराठवाड्याच्या दक्षिणी भागात याचा प्रभाव असणार आहे. 23 तारखेला कोकणात मुसळधार पाऊस, तर महाराष्ट्रात इतरत्र देखील अति जोरदार पावसाचे संकेत आहेत. 24 तारखेला देखील मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोकणात मुसळधार पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. थोडा उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात हलका प्रभाव कमी होऊ शकतो. हा प्रभाव थोडा उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अगदी लगतच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पाऊस थोडा कमी होऊ शकतो. परंतु विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. 26 तारखेला देखील हवामानात मोठे परिवर्तन होतील. जरी उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी होत असला तरी देखील दक्षिणी पट्ट्यात जोरदार पाऊस राहणार आहे. 27 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ जोरदार पाऊस राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही पाऊस वाढेल. 28 तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण सर्वदूर महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे. विशेष करून मुंबईपर्यंत संपूर्ण कोकण, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. 29 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 तारखेला देखील महाराष्ट्रभर पाऊस राहील. कोकणात सातत्याने पुढील आठवडा म्हणजे उरलेला जूनचा कालावधी हा पावसाळी असणार आहे आणि संपूर्ण जूनची कसर हा कालावधी काढून टाकेल असा अंदाज आहे. जुलैची सुरुवात देखील विदर्भातील आणि कोकणातील मुसळधार पावसाने होईल. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. 2 जुलै देखील महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता आहे. 3 जुलै पासून महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत आहेत. मुंबईसह अनेक भागात अतिवृष्टी होईल. 4 तारखेला देखील अतिवृष्टीचे संकेत कायम आहेत. 5 तारखेला देखील अतिवृष्टीचे संकेत मुंबईसह संपूर्ण कोकणात कायम आहेत. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बघायला मिळेल 5 तारखेला. उत्तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात देखील आणि पश्चिम विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्राची हौस भागवणारा पाऊस आपल्याला पुढील कालावधीत होईल असा अंदाज आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या पेरण्या होतील आणि शेतकरी समाधानी झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल. आपण धावता अंदाज जीएफएस मॉडेलवर टाकूयात. आज कुठेही पावसाची शक्यता 21 तारखेला दाखवलेली नसली तरी कोकणात मुसळधार सरी सुरू झाल्यात. 22 तारखेलाही पावसाचा अंदाज जीएफएसने दिलेला नाही. 23 पासून पावसाचा अंदाज दिलेला आहे, तोही किरकोळ स्वरूपात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जीएफएस मॉडेलचा फारसा प्रभाव पडत नाही. 26 तारखेपासून कोकणात मुसळधार पाऊस असे संकेत जीएफएसने दिले. 28, 29, 30 कोकणात मुसळधार पाऊस सांगितलेला आहे. परंतु तोपर्यंतच म्हणजे त्या तारखांचा अंदाज देखील जुळेल, परंतु महाराष्ट्रभर पाऊस वाढणार आहे. आणि बंगालच्या उपसागरात आता वेगवेगळ्या वादळी सिस्टम विकसित होतील. अरबी समुद्रात वादळी सिस्टम विकसित होतील. यांचा संयोग महाराष्ट्रात होईल आणि महाराष्ट्राचं चित्र बदलेल. हा एकत्रित अंदाज आहे. कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. सर्वच 5 जिल्ह्यांमध्ये ही शक्यता राहील. शिवाय कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोले तालुका अहिल्यानगरचा आणि नाशिक पश्चिम मध्ये देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अतिवृष्टीची शक्यता आहे. शिवाय महाराष्ट्रात सर्वदूर सर्व जिल्ह्यांमध्ये या 15 दिवसात पेरणीयोग्यच नव्हे तर सरासरी ओलांडणारा पाऊस होऊन जाईल.
त्यामुळे उरलेला जून हा जूनची सरासरी गाठेल अशी देखील शक्यता वाढते आहे. या ठिकाणी जरी कोकणात जास्त पाऊस दाखवला जात नसला तरी कोकणात मुसळधार सरींना सुरुवात झालेली आहे आणि आज या दिवसभरासाठी सज्ज असतील. संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्याही काही भागात आज पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांना समाधानी वाटणारं वातावरण तयार होईल. दुपारपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत ते विदर्भ मराठवाड्यापर्यंत, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रापर्यंत देखील प्रभावी ठरू शकतं असा अंदाज आहे. 22 तारखेला याचं प्रमाण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील, म्हणजे मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रापर्यंत, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भापर्यंत जोरदार पावसाची शक्यता 22 तारखेपासून आपण व्यक्त केलेली आहे आणि हा अंदाज सत्यात उतरणार आहे. आपल्याला 23 तारखेला देखील मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीला बघायला मिळेल, महाराष्ट्रात बघायला मिळेल. आणि आपण जर देशाच्या तुलनेत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतोय. आणि या ठिकाणी आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार पाऊस आपण बघतो. 23 तारखेला रात्री, 24 तारखेला कोकणात मुसळधार पाऊस असणार आहे. 24ला दुपारून मात्र याचा थोडा प्रभाव कोकणातला कमी होईल. विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. 25 तारखेला कोकणातल्या पावसाचा प्रभाव थोडा कमी होईल. विदर्भ मराठवाड्यात तो प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 26 तारखेलाही कोकणात थोडा पाऊस कमी असेल, परंतु अधूनमधून मान्सून सरी होतील. 27 तारखेला पुन्हा वातावरण बदलेल आणि 27 पासून पुन्हा जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रापर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. थोडं नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये, नाशिकच्या उत्तरेकडे, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भाग या ठिकाणी थोडी आपल्याला पावसाची घट जाणवू शकते, परंतु गरजेपुरता पाऊस याही विभागात झालेला असेल. 27-28 पावसाचं प्रमाण पुन्हा वाढणार आहे आणि जोरदार मुसळधार सरी आपण कोकणामध्ये बघणार आहोत. त्यामुळे एकूणच वातावरण अतिशय पोषक पावसाला होणार आहे. त्यामुळे चिंतित झालेला, दुष्काळाच्या दहशतीखाली सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा समाधानी होताना आपल्याला बघायला मिळू शकतो. दुष्काळ पडेल का, पेरणी होईल का? कारण पावसासंदर्भातल्या बातम्यांपेक्षा एल निनो, सुपर एल निनोच्या बातम्या मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे ही चिंता शेतकऱ्यांच्या मनामध्ये सतावू लागलेली होती. परंतु या चिंतेतून पुन्हा एकदा शेतकरी सावरला जाईल. मान्सून ओलांडून 25 तारखेनंतरच वातावरण बदलेल आणि पहिला आठवडा मुंबईसाठी जुलैचा हा अतिवृष्टीचा असू शकतो. आपण या ठिकाणी बघतो की एक पहिली अरबी समुद्रातील वादळी सिस्टम हा 3-4 तारखेला उत्तर कोकणामध्ये, पालघर, ठाणे या भागाला प्रभावित करणारे आणि त्यामुळे आपल्याला मुसळधार पाऊस कोकणामध्ये बघायला मिळेल. मुंबईला खास करून अतिवृष्टीचा अनुभव आपल्याला 3, 4, 5 जुलैला येऊ शकतो आणि जवळपास 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आपल्याला 3, 4 आणि 5 जुलैच्या दरम्यान 12 तासात किंवा 24 तासात झाल्याचा अनुभव देखील येऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रात अतिशय उत्तम पाऊस जुलैत आहे असं दिसतंय. त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. एकूणच पावसाची चिंता मिटण्याची शक्यता असून चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण बघूयात कसं हवामान बदलते आणि या काळात अरबी समुद्र, बंगालचा उपसागर या ठिकाणी वेगवेगळ्या सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. कमी दाब, डिप्रेशन वाढतील आणि पर्यायाने
आपली पावसाची गरज महाराष्ट्राची या ठिकाणी भागण्याची शक्यता आहे. पेरणीयोग्य पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात झालेला असेल, कुठलाही विभाग सोडणार नाही. फक्त उत्तर महाराष्ट्रात त्याचं प्रमाण थोडं कमी असेल, परंतु ती घट जुलै भरून काढेल असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत. शेतकरी समाधानी झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल.